आम्ही आहोत सध्या लोकबिरादरी प्रकल्पामध्ये. हेमल कसा जे आहेत हे बिरादरी प्रकल्प महाराष्ट्रामध्ये आणि जगामध्ये अतिशय प्रसिद्ध आहे आणि लोकबिरादरी प्रकल्पावरती अनेक संशोधने झाली आहेत. समाजसेवक बाबा आमटे यांच्या कर्मठपणामुळे आणि व्रतस्थ वृत्तीमुळे 23 डिसेंबर 1973ला लोकबिरादरी हा प्रकल्प सुरू करण्यात आला होता. त्यांचं नेतृत्व जे आहे त्यांचा मुलगा प्रकाश आमटे करतात, डॉक्टर प्रकाश आमटे करतात. आणि आम्ही आता त्यांच्याशी चर्चा करूया की या लोकबिरादरी प्रकल्पाचं जे फाउंडेशन्स आहेत ते कसं ठेवलं गेलं आणि हा बघता बघता वृक्ष महावृक्षामध्ये कधी विस्तारित झाला आणि जगामध्ये महाराष्ट्रामध्ये एक ख्याती कशी या लोकबिरादरी प्रकल्पाने प्राप्त केली. सर, आपल्याकडे कुठल्या कुठल्या राज्यामधून पेशंट येतात? आपल्याकडे साधारण 3 राज्य आपल्याकडे महाराष्ट्र, छत्तीसगड आणि तेलंगणा या 3 राज्यातील पेशंट येतात आणि साधारण 3 राज्यातले मिळून 1,500 गावांचा एरिच आपला आहे. 1,500 गावातून पेशंट दरवर्षी 30,000 ते 40,000 पेशंट आपण या दवाखान्यात तपासतो. बरं, कुठल्या कुठल्या आजारांवरती ते उपचार केले जातात? इथे आम्ही जमतील तेवढ्या सर्वच आजारांवर करतो उपचार. अगदीच खूप मोठे असतील तर बाहेर पाठवतो, पण अदरवाईज जास्त पेशंट जे आहे ते मलेरियाचे खूप आहेत. नंतर वेगवेगळ्या प्राण्यांनी केलेले हल्ले, साधारण अस्वलांनी केलेले किंवा सापांनी केलेले स्नेक बाईट्स हे पेशंट असतात. मग कुपोषणामुळे असलेले ट्युबरकोलोसिस आहे किंवा न्यूमोनिया आहे, ॲनिमिया आहे सिव्हिअर, ह्या याच्यावर आहेत. मग गरोदर बायकांच्या तपासण्या मॅडम करतात. तर साधारण 350 ते 400 डिलिव्हरीज इथे वर्षाला होतात. बरं, असं म्हटलं जातं की ब्रेन हॅमरेज आणि हार्टचे जे पेशंट्स आहेत ते सोडले तर सगळेच पेशंट जे आहेत आणि कॅन्सर हे पेशंट सगळ्याच जे आजार आहेत इथे ट्रीटमेंटसाठी येतात. तुमचा अनुभव कसा होता, कसा असतो या पेशंटसोबत? कारण त्यांना भाषा जी असते त्याचंही फारसं अवेअरनेस नसतं. त्यांचं माडिया लँग्वेज असतं, बोलणी लँग्वेज असतं. त्यांना हिंदी, मराठी, इंग्लिश जे आहे या सगळ्या भाषामध्ये कम्युनिकेट करणं कठीण जातं. खूप जास्त रिमोटमध्ये जे पेशंट्स आहेत त्यांच्यासोबत तुमचा अनुभव कसा? नाही, अनुभव तर काय म्हणजे आम्हाला ती तशी अडचण येत नाही, पण बरेचदा खूप रिमोटमधून जर पेशंट आला तर बरेचदा ॲडव्हान्स स्टेजला आलेला असतो. कधी कधी ट्रीटमेंटच्या पलीकडे गेलेलं असतं किंवा आपल्या लेवलला या लेवलला आम्ही नाही ट्रीटमेंट करू शकत. बराच डिसीज ॲडव्हान्स झाला असतो, असं काही पेशंट्समध्ये होऊ शकतं. मग त्यावेळेस त्यांना जर पुढे पाठवायचं झालं तर जरा अडचण होते, कारण त्यांची जायची इच्छा नसते. बरेचदा आमचे डॉक्टर्स आता दरवर्षी ते सर्जिकल कॅम्प होतो, तर त्या डॉक्टरांशी आमचे कॉन्टॅक्ट आहेत. तर त्यांच्याशी सांगून त्यांच्याशी बोलून नागपूरला आम्ही बरेचदा हे ऑपरेशन फ्रीसुद्धा करून घेतो. पण बरेचदा पेशंटच जायला तयार होत नाही. मग आम्ही कित्येक वेळा आपल्या गाडीने किंवा आपल्या कोणी जात असेल तर त्याच्यासोबत पाठवून या गोष्टी करून घेतलेल्या आहेत. नाही, अवेअरनेससाठी तर आम्ही आता गावागावात जातोच आहे. 6 गावांमध्ये आमचे हेल्थ सेंटर्स आहे. लोक सांगतात आहे की कुठलाही रोग असेल तर त्यातला वेळ घालवू नका. तुम्ही जितक्या लवकर पोचाल तर तेवढे उपचार करणं सोपं होतं आणि पेशंट वाचण्याची प्रक्रिया वाढते कधी पण. तर आम्ही गावागावात तो अवेअरनेस करतो आहे. साधारण 30-35 गावांमध्ये आमचं काम सुरू आहे या लोकांना सांगायचं. आणि शिक्षण जेवढं वाढेल तेवढं अवेअरनेस हळूहळू वाढेल. शिक्षणाला पर्याय नाही आहे, तर जेवढं तुम्ही शिक्षण वाढवाल तेवढंच अवेअरनेस वाढला तर या बाकी गोष्टींवरचा, मंत्रोपचारांवरचा लोकांचा विश्वास हळूहळू कमी होईल. पूर्वीपेक्षा बराच कमी झाला आहे, पण अजूनही काही गावांमध्ये ज्यांना काही दुसरी सोय नाही आहे म्हणून मग ते या गोष्टींवर विश्वास ठेवतात. हेमलकसाचा लोकबिरादरी प्रकल्प हा आम्ही चित्रपटातून बघितला असेल, टी व्ही वाहिन्यांवरून बघितला असेल, परंतु प्रत्यक्ष अनुभूती जी आहे, जेव्हापर्यंत तुम्ही लोकबिरादरीमध्ये येणार नाही आणि इथला अनुभव घेणार नाही तेव्हापर्यंत लोकबिरादरी प्रकल्प काय आहे हे समजणे कठीण आहे. सुजित ठाणके, न्यूज इंडिया 24, हेमलकसा, गडचिरोली.